महोत्सव त्या अंतर्गत संपन्न होणारा हा सन्नत दीक्षाविधी सोहळा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर प्रातस्मरणीय माझे श्रद्धास्थान आणि अनेकाच्या वेधाला, अनेकाच्या बोधाला, अनेकाच्या अनुसरणाला, अनेकाच्या मार्गक्रियेला जे तळागाळापर्यंत जाऊन ज्यांनी माझ्या देवाचा विचार, माझ्या स्वामीचा विचार समाजापर्यंत पोहोचवला, असे ज्ञान अधिकरण बुलढाणा निवासी बाबा, वेळ माझ्याकडे कमी आहे म्हणून व्यासमंचावर सर्व संत महंत, समोर उपस्थित साधू साध्वी, अच्युत गोत्रीय बंधनी भगिनींनो, आज आपण या रोटाच्या माध्यमातून, मी तर तुमच्याशी दुपारी 2 तास बोलत असतो, पण मला सूचना केली 3 मिनिटात ओळखणार आहे की या ठिकाणी जे 2 अनुसरण झालेलं आहे, हे अनुसरण म्हणजे त्यांच्या जीवनातला हा दुसरा जन्म आहे. या ठिकाणी आपण सर्वजण टाळ्या वाजवू लागला, याचा अर्थ तुम्हीही टाळाटाळ करायची नाही, हे लक्षामध्ये ठेवा. त्यांना वाटलं त्यांना सांगितलं, तुम्हाला पण सांगितलेलं आहे, तुम्हाला वायाला जायचंय का? नाही जायचंय. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला ही गोष्ट करावं लागणार आहे. चरित्रामध्ये आपण दुपारच्या सत्रामध्ये चरित्र पाहत असताना भटोबासांचं खडकुलीला अनुसरण झालेलं आहे. अनुसरल्यानंतर भटोबासांना काय दिलं? काय दिली? पैसे दिले का? मग काय दिलं? झोळी दिली ना. काय म्हणतात स्वामी? झोळीसी उपवास पडून येदावा, ही झोळीसी आणि तुमची लग्न गा. स्वामींनी स्वतःनी हाताने गाठी पाडल्या. बघा, झोळी फक्त साधकाला दिली जाते, भिक्षा मागण्याचा अधिकार साधकाला असतो. स्मृतीस्थळामध्ये प्रसंग येतो की येही भिक्षा केली. येही भिक्षा केली म्हणजे भिक्षा कोण करतं? जो दीक्षा घेतो ना त्याला भिक्षा करण्याचा अधिकार असतो. काही काही लोकांनी फार मोठा गैरसमज केला, म्हटले आम्ही अंबाळीपाशी भिक्षा मागतो, झालं आम्हाला अनुसरण, तुम्हाला दिले कोणी झोळी? हे डोक्यातला गैरसमज काढून टाका. ठीक आहे, तो आचार आहे, तो विधी आहे, याचा अर्थ तुम्ही भिक्षा मागता म्हणजे काय तुम्हाला सगळं झालं का पुढे? हे अज्ञान आपल्याला काढून टाकायचं आहे. म्हणून स्मृतीस्थळामध्ये जे भटोबासांनी भिक्षा शब्दाला दीक्षा शब्द आलेला नाही, म्हणून ज्याने दीक्षा घेतली तो खऱ्या अर्थानं भिक्षा मागण्यासाठी तो प्रवृत्त होत असतो. म्हणून ज्यांनी आता झोळ्या हातामध्ये घेतलेल्या आहेत, जे ग्रस्त झोळ्यामध्ये भिक्षा मागताय, त्यांनी लक्षामध्ये ठेवा, फक्त स्वार्थासाठी भिक्षा मागू नका. एक लक्षात ठेवायचं, जरी तुम्ही आता भिक्षा मागत असाल, अधिकार नाही, परंतु ठीक आहे, तुमचं काही दुःख आहे, तुमची काही पीडा आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु मला ही भिक्षा मागत असताना भिक्षेचा मी साक्षीदार आहे. ही भिक्षा मागत असताना मला सुद्धा दीक्षा घडली पाहिजे. तुम्ही काय एवढं सोपं समजले का? झोळी घेणं भिक्षा मागणं नाही, त्याची पुढची पायरी तुम्हाला करता आली पाहिजे. चांगली गोष्ट, तुम्ही तो प्रयत्न करताय, परंतु जो अनुसरला पुरुष आहे त्या पुरुषाला अशा प्रकारचा अधिकार आहे. तो पुरुष स्वतंत्र असतो. स्वतंत्र कोण्यार्थी? त्याला कुठल्याच गोष्टीचं परतंत्र नसतं. प्रपंचामध्ये परतंत्र होतं की नाही? आता हे 2 दीक्षार्थी आहे, आता हे खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाले. कशामुळे? आता हे जे परतंत्र्यामध्ये होते ते परतंत्र्याच्या बाहेर ते आता स्वतंत्र झाले. आणि आमचे स्वामी रामायसाला धर्म सांगताना सांगतात, बाई जो स्वतंत्र होतो त्याला मोक्ष. स्वतंत्र म्हणजे काय? स्वतंत्र म्हणजे स्वैराचार नाही. आता झाली दीक्षा, मग कसंही वर्तन करा, कुठेही फिरा, कुठेही हिडा, हे दीक्षा म्हणत नाही. स्वतंत्र म्हणजे परमेश्वराच्या अधीन होणं, परमेश्वराचं म्हणितलं करणं, याला म्हणतात अनुसरण. षडरूपूचा त्याग करणं याला काय म्हणतात? संन्यास. दीक्षा शब्द जो असा आहे, आता बाबा बोलतील, दीक्षा म्हणजे दक्ष होणे. आणि म्हणून लक्षामध्ये ठेवा, या प्रपंचामध्ये आल्यानंतर आमचं कर्तव्य आहे की देवाचं होणं आणि कमीत कमी या नरकापासून वाचावं.
स्वामी सांगतात की भटोबासांना सांगतात जोपर्यंत देहात जीव आहे तोपर्यंत पुरुष उरलेला आहे. आज संध्याकाळी ते मुद्दा दुपारी येणार आहे. उरला म्हणजे कोण्या अर्थी आठवण करू शकतो. एखादा वासनिक जरी 56च्या आत नाही अनुसरू शकला, पण 56 नंतर जरी तो प्रमादामध्ये पडला, परंतु जर त्याने भिक्षा मागितली, जर त्याने आचार केला, तो व्हायला जाईल का? जाणार नाही. बघा देवाने एवढं सोपं सांगितलेलं आहे. नाही तुम्हाला चांगले शरीर देता आलं तरी चालेल. अरे बाबा कमीत कमी 56च्या आत तरी द्यायला पाहिजे. नाही जमलं, नाही प्रपंचाचा मग सुटला. एक म्हातारी काला एक माता आमच्याकडे आली. मी मोगलचे बाबा बसलो होतो आणि म्हणते बाबा मी दररोज भिक्षा मागून खाते. वय किती? 65. म्हटलं काय काम आहे प्रपंचामध्ये? तुम्ही समजले का? आम्ही भिक्षा मागितली, सगळं आम्हाला झालं. दीक्षा घ्यावी लागेल, अनुसरावं लागेल, तेव्हा तुम्हाला त्या क्रियेचं घुमट लागणार आहे. म्हणून प्रत्येकाने दीक्षार्थी संदर्भ लक्षामध्ये ठेवा आणि ते फक्त टाळ्या वाजू नका. आम्हालाही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा योग आला पाहिजे, हे सुद्धा तुम्ही भगवंताला प्रार्थना करायची आहे. म्हणून पांढरे झालेले केस काळे करत बसू नका. अलग लक्षामध्ये आपल्याला पुढे जायचंय. पांढरे केस झाले म्हणजे काय? आता तुम्ही अंतिम उताराकडे लागला. भात कधी ताटामध्ये? भात कधी येतो? भात सगळं जेवण झालं की शेवटी भात येतो. समजून घ्यायचं. भात कसा असतो? पांढरा असतो ना. तसं आपलं बी जरा पिकत चाललं, समजून घ्यायचं आता आपल्या इकडे सुद्धा आता आपलं वेळ आलेली आहे. आणि म्हणून जास्त न बोलता बाबांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत. मी झालेल्या जे अनुसरण आहे त्यांना या ठिकाणी चिंतन व्यक्त करतो आणि त्यांचं अनुसरण